नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत एका साईटवर जिथे कस्टमरचा AC कनेक्टर जाळाला होता. कारण की कस्टमरने घराचं कलरिंग करताना AC कनेक्टर जो आहे तो त्यांच्याकडून ओढला गेला होता. तो काही अशा प्रकारे जळाला होता आणि त्यांचे इथं पॅनल इन्स्टॉलेशन जे होतं ते काही अशा प्रकारे होते, जिथे अदानीचे 550 वॉट पीकचे जवळपास तिथे 8 पॅनल लागलेले होते. तर आता मी इन्व्हर्टरचा AC कनेक्टर जो आहे तो रिप्लेस केला आहे आणि तो इन्व्हर्टरला लावून इन्व्हर्टर जो आहे तो आपण ऑन करत आहोत. इन्व्हर्टर सध्या सेल्फ चेक घेत आहे. सेल्फ चेक घेतल्यानंतर इन्व्हर्टर जो आहे तो सर्व गोष्टी चेक करून ऑन होतो आणि त्याचा अलारामचं इंडिकेशन बंद होऊन तो नॉर्मलवर जातो. तर मित्रांनो, आता आपला इन्व्हर्टर ऑन झाला आहे आणि मी आता कंपनीला जे आहे ते DC साईड व्होल्टेज आणि DC साईडची अर्थिंग जी आहे ती चेक करून पाठवत आहे. कारण की कंपनीकडेही डिटेल्स पाहिजेत आणि तसंच AC साईडला सुद्धा आपण फेज न्यूट्रल आणि फेज न्यूट्रल अर्थिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण रेकॉर्ड करून व्हिडिओच्या स्वरूपात पाठवत आहोत. कारण की भविष्यात जरी काही त्यामध्ये इश्यू आला तर आपल्याकडे रेफरन्स असला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आता कनेक्टर लावून इन्व्हर्टर जे आहे ते पूर्ण चालू करून दिलं आहे आणि कस्टमरचं जनरेशन